नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर। ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे। या अंतर्गत एकूण 4 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे। या संदर्भाचा शासन निर्णय म्हणजे जी.आर. सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकता। सन 2022च्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निकषाबाहेर झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, या शासन निर्णयाच्या माध्यमातून एकूण 4 जिल्हे पात्र करण्यात आले आहे आणि या 4 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम लवकरच वितरित केली जाणार आहे। आणि मित्रांनो, राज्य शासनाअंतर्गत या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण 61 कोटी 16 लाख रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, हा निधी कसा वितरित करण्यात येणार आहे, यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे, कोणते 4 जिल्हे या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेले आहे, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण बघणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, ही रक्कम म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम अशा प्रकारे वाटप केली जाणार आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर 8,500 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणारी मदत आता प्रति हेक्टर 13,700 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेत केली जाणार आहे। म्हणजे मित्रांनो, या 4 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टर 13,500 रुपये प्रमाणे अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र जिल्हे पाहू शकता। मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, अहमदनगर जिल्ह्यासाठी 25 कोटी 97 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, दुसरा जिल्हा बघा, परभणी जिल्ह्यासाठी 21 कोटी 29 लाख रुपये मंजूर झाले आहे। तर अमरावती जिल्ह्यासाठी 13 कोटी 20 लाख रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, चौथा जिल्हा आहे वाशिम जिल्ह्यासाठी 69,12,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, एकूण 4 जिल्ह्यासाठी 61 कोटी 16 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे। आणि मित्रांनो, ही रक्कम या 4 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टर 13,700 रुपये प्रमाणे जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।